प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त भन्नाट प्रोमो आउट झालेला आहे। मकर संक्रांतीच्या सणाचा हा प्रोमो आता इतका जबरदस्त आहे की यामध्ये आता इकडे सायली खरी तन्वी असल्याचं आता समोर आलेलं आहे। खूप मोठा सत्याचा इतक्या वर्षानंतर उलगडा झालाय हो। आणि हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, त्यातच आता रविराज तिकडे आलेत आणि सायलीने असं काय सांगितलंय की ज्याच्यामुळे तीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आले आणि फ्रॉड प्रियाची रवानगी जेलमध्ये झालेली आहे। सगळं सविस्तर पाहूया। प्रेक्षकांनो, अर्जुनने आजच्या भागात आपण पाहिलं की चौकशी करून बाहेर आलाय। बाहेर आल्यावरती त्याला एक गोष्ट जाणवलेली आहे, काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच आता इकडे खूप मोठ्या गोष्टी घडतायत। महिपत आपल्यापासून सत्य लपवतोय, पण ते काय सत्य आहे, का हे सगळं चाललंय हे काही कळायला त्याला मार्ग नाहीये आणि त्यामुळे तो इन्स्पेक्टर साहेबांना सांगतोय, आत्ता जो हवालदार आत गेला होता त्याचा मोबाईल जर का तुम्ही ताब्यात घेतला तर आपल्याला काही गोष्टी कळतील, कारण मी लांबून पाहिलेला आहे की तो महिपत शिकरेला काहीतरी दाखवत होता। महिपत शिकरे या सगळ्यामध्ये हादरलाय आणि काहीतरी गडबड घडली। यावरती सावंत म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, मी त्या हवालदाराचा मोबाईल घेईन आणि काय करायचं ते मी बघतो। असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावंतांकडे जबाबदारी सोपवून अर्जुन तिकडून इकडे तोपर्यंत प्रियाचं काम आता फत्ते झालेलं आहे आणि तिला आता बरोबर रीतीने सांगतोय तो म्हणजे नागराज की काही काळजी करू नको, आता कोणत्याही प्रकारे आपल्याला काही घाबरायची गरज नाहीये। महिपत पर्यंत तो व्हिडिओ पोहोचलाय आणि त्यामुळे आता आपण साक्षीच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतो हे त्याला समजल्या कारणाने तो काही करणार नाहीये, तू चिंता करू नको। इकडे प्रेक्षकांनो, सुमनला आता मात्र इकडे बरेच दिवस झालेले आहेत आणि नागराज विचार करतोय की एकदा हिची विचारपूस करून तर बघतो की हिला जर का म्हणजे हिची जर का अक्कल ठिकाणावरती आली असेल तर हिला आपण सोडवून देऊया, म्हणजे किमान किती दिवस आपण हिला इथे ठेवणार आहोत असा त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललाय आणि त्यामुळे तो आता सुमनला सांगतोय, हे बघ मी तुला इथून सोडेन, इथून सोडण्यासाठी आता मी नक्कीच तुला प्रयत्न करेन, पण तू मला एक गोष्ट सांग ना की तू घरी गेल्यावरती मात्र आता कुणाला काही सांगणार नाहीस, हे मात्र मला वचन दे। यावरती आता लगेचच ती म्हणते, मी तुम्हाला का वचन देऊ की मी कुणाला काही सांगणार नाही म्हणून? तुम्ही आतापर्यंत माझ्या बाबतीत जे काही केलं त्यानंतर मी सगळ्यांना ओरडून सत्य सांगेन, गप्प बसणार नाहीये। यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मी तुला एक संधी दिली होती, या संधीचं सोनं करायचं की माती करायची ते तुझ्या हातामध्ये आहे। आता तुझा जीव आणि तू हे सगळं आता तुझ्या हवाली आहे। असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगते, ती विचार करते आणि ती म्हणते, ठीक आहे, काय तुमच्या अटी आहेत? सुमन विचार करते की जर का इथे आपल्याला आता बाहेर पडायचं असेल तर सध्या ह्या नागोबाला आता काही बोलायचंच नाहीये आणि त्यानंतर घरी गेल्यावरती सगळं सत्य समोर आल्यावरती मग बघू काय करायचं ते। असं म्हणत ती सांगते, ठीक आहे, तुमच्या ज्या अटी आहेत ते सांगा। यावरती नागराज तिला सांगायला लागतोय, हे बघ अटी म्हणजे अटी असं नाहीये, तू फक्त घरी गेल्यावरती सांगायचंय की तुला महिपतने किडनॅप करून ठेवलं होतं, भास एवढीच माझी एवढीच एक अट आहे। ती सांगते, ठीक आहे, तुम्ही मला घरी घेऊन जा। आता नागराज विचार करतोय, ठीक आहे, पण बघा घरी गेल्यावरती जर का मला कळलं की तू माझ्याशी डबल हे करतेस, क्रॉस करतेस, तर मात्र मी आतापर्यंत गप्प होतो, कुणालाही काही केलेलं नाहीये, पण मी सगळ्या कुटुंबाची वाताहत करून टाकेन, ही गोष्ट तू लक्षात ठेव। असं म्हटल्यावरती आता मात्र लगेचच इकडे ती सांगते, ठीक आहे, तुम्ही जे काही बोलाल ते करायला मी तयार आहे। असं म्हटल्यावरती मग आता सुमनला तो सोडवायला निघालाय, पण तरी पण त्याच्या डोक्यात कुठेतरी आता एक शंका आहे की सुमनने काही घातपात केला तर, काय केला तर। सुमन त्याला सांगते की मी काही करणार नाहीये। फायनली मकर संक्रांतीच्या दिवशी सुमनला घेऊन जायचं। इकडे तोपर्यंत आता नागराजने सांगितल्याप्रमाणे महिपत गप्प तर बसलाय, पण अर्जुन काही गप्प बसायला तयार नाहीये। अर्जुन त्याला सांगतोय की हे बघ महिपत, त्या हवालदाराने तुला जे काही दाखवलं ते आम्ही बघितलेलं आहे आणि त्यामुळे तू आता सांग खरं काय आहे ते, तुझ्यासोबत डबल गेम खेळला जातोय। यावरती महिपत गडबडलेला आहे आणि तो विचार करतोय, खरंच यांनी बघितलंय नाही बघितलंय, मला पहिलं सत्य जाणून घ्यायला पाहिजे, माझ्या पोराच्या जीवाशी खेळ मी नाही करू शकत आहे। त्यावरती तो म्हणतो, मला स्पष्ट सांगितलं ना तरच मी बोलेन,
कारण कसं आहे ना, जोपर्यंत तुम्ही स्पष्ट सांगत नाहीये तोपर्यंत मी कुणाच्या बापावरती सुद्धा आता विश्वास ठेवत नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे, तुला नाही विश्वास ठेवायचा तर नको ठेवूस, पण आता जर का तू हे सगळं मला आता बोलला नाहीस तर मात्र मग मात्र तुझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होणार आहे. यावरती तो म्हणतो ठीक आहे सुभेदार, तू मला कितीही हे करायचा प्रयत्न कर, पण मी आता बधणार नाहीये. तू खरं खरं काय ते सांग. अर्जुन विचार करतो की नाही, हा तर आपल्याला असा बोलणार नाहीये, तर त्या हवालदाराचीच भेट घेतली पाहिजे. आणि त्यानंतर तो आता फोन करतो सावंतांना फोन करून. तो सांगतो सर काय झालंय. यावरती सावंत म्हणतात तो हवालदार आहे ना, त्याला काहीतरी कुणकुण लागले, पण त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केलाय. पण मी त्याचा फोन तर घेतलेला आहे ताब्यात, तुम्ही चिंता करू नका. एक काम करूया, आपण आता एक्सपर्टकडे जाऊन ते व्हिडिओ रिकवर कसे करता येतील त्या संदर्भातलं हे करूया. लगेचच अर्जुन चैतन्यला कॉल करतो आणि तो सांगतो सावंतांची जाऊन भेट घे, सावंत जे काही सांगतायत ते आता कर. यावरती तो म्हणतो काय करायचंय. यावरती अर्जुन त्याला सांगायला लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे. यावरती आता त्याला चैतन्य सांगायला लागतो ठीक आहे, मी जातो, मी तो मोबाईल त्यांच्याकडून घेतो. त्यांच्याकडून मोबाईल घेतल्यावरती मी लगेचच तो रिकवर मोबाईल करतो, पण आता मोबाईल मधला व्हिडिओ करतो, तू नको चिंता करू. असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगायला लागतो हो लवकरात लवकर पोच, कारण ना हे महत्वाचं आहे. काहीतरी त्या मोबाईल मध्ये होतं आणि त्या मोबाईल मधल्या या गोष्टीमुळेच आता हे सगळं घडतंय. महिपत आपल्यापर्यंत काहीतरी लपवतोय आणि तो बोललाय पण की खरोखर तुम्हाला सत्य समजलं असेल तर तुम्ही मला सांगा. म्हणजे त्याला खात्री आहे की हे सत्य कुणापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे नागराज काकांचंच हे काम आहे. यावरती तो म्हणतो चिंता करू नको. आता अर्जुन विचार करतोय ठीक आहे, इतकं तर सत्य माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आता याच्या उपर मी काहीही करणार नाहीये. मी फक्त आणि फक्त नागराज काकांना आता फॉलो करणार हा व्हिडिओ मिळेपर्यंत. असं म्हणत आता अर्जुन घरी आलाय. पण आपण तर पाहिलेलं आहे इकडे मोबाईल मधला तो व्हिडिओ रिकवर होत आहे. मोबाईल मधला व्हिडिओ रिकवर झाल्यावरती सगळ्यात महत्वाचा धक्का बसतोय तो म्हणजे आता इकडे त्या स्केच आर्टिस्टलाच. कारण आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच माहिती झालेली आहे की साक्षी ही मेलेली आहे. म्हणजे ही केस इतकी भयंकर आहे की सगळ्यांनीच या गोष्टीची शहानिशा केलेली आहे की साक्षी ही मेलेली आहे. मग जर का ही साक्षी मेलेली आहे तर हा व्हिडिओ कसा काय आला. त्या आता म्हणजे ज्यांनी रिकवर केलाय त्याला पण धक्का बसलाय हा व्हिडिओ बघून. ताबडतोब तो आता चैतन्यला कॉल करायला निघालाय. प्रेक्षकांनो, चैतन्याचा मोबाईल काही लागत नाहीये आणि आता साक्षीचा व्हिडिओ त्याने आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलाय. म्हणजे आता तो फक्त रिकवर नाही केलाय तर फक्त रिकवर न करता त्याने तो आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलाय, जेणेकरून काही भविष्यात घातपात झाला तर आपल्यासोबत प्रॉब्लेम व्हायला नको. ज्या वेळेला हे सगळं कळालेलं आहे ते म्हणजे त्याला मोठा धक्काच बसलेला आहे. नागराजला कळालंय की आपण जो काही मोबाईलवरती व्हिडिओ पाठवला होता तो मोबाईल त्याच्याकडून ताब्यात घेतलाय. म्हणजे त्या हवालदाराने सांगितलंय की ताब्यात घेतलाय. इकडे तोपर्यंत साक्षी आता गडबडलेली आहे आणि साक्षी घरी आल्यावरती इकडे तिला विचारपूस करत आहे. ते म्हणजे आता सचिन काय झालं, तू कुठे गेली होतीस. यावरती आता तेरी बी चूप मेरी बी चूप, तिला काही बोलता येत नाहीये, तिला काही सांगता येत नाहीये आणि ती आता तोंड बंद करून बसलेली आहे. त्यावरती सचिन तिला सारखं सारखं खोदून विचारतोय. मग त्यानंतर ती आता निर्णय घेते काही असेल तरी सुद्धा आपण खरं बोलूया आणि खरं बोलून आता सचिनची मदत घेऊया. आणि ती सचिनला सांगते सचिन, जर का तुला कळलं की मी माझ्याकडून एक नकळत गुन्हा झालाय तर तू मला माफ करू शकशील का. यावरती तो म्हणतो तू एकदा बोलून तर बघ, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. आता त्याला तेच पाहिजे असतं. तो म्हणतो हे बघ, मी जर का तुझ्यावरती प्रेम केलेलं आहे तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला कधीच सोडणार नाही, हे पण मी तुला कन्फर्मपणे सांगतोय. आणि त्यासाठी मी तुला जे काही सांगतोय ना ती गोष्ट लक्षात घे, बोल काय झालंय तुझ्याकडून. यावरती ती आता घडलेली घटना सांगते. माझ्याकडून एक नकळतपणे अपघात झालेला आहे. म्हणजे आता मी मुद्दाम काही केलेलं नाहीये, पण ही अशी गोष्ट घडली. त्यावरती तो म्हणतो सॅम काय बोलतेस तू. यावरती ती सांगते हो सचिन, माझ्याकडून ही गोष्ट घडले म्हणून तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. यावरती तो म्हणतो कधीच नाही, मी तुला 100% सांगतोय की मी तुला कधीच सोडून जाणार नाहीये. हे बघ, हे माझं वचन आहे, पण तू काय करायचं ते सांग. यावरती ती सांगते अण्णांना पण जेल झाले. यावरती तो म्हणतो आता अण्णांना का. त्याला सगळं माहिती आहे
पण आता कळत न कळत तो या सगळ्यामध्ये तिच्याकडनं सत्य काढून घेतोय की नक्की ही काय बोलतीये, ही काय करतीये अशा पद्धतीने. त्यावरती मग तो सांगायला लागतो अण्णांना का झालंय हे मला कळेल का. ती सांगते अण्णांच्या वरती पण खोटा आरोप झालाय. यावरती तो म्हणतो मग आता तुझं काय म्हणणं आहे. यावरती ती सांगायला लागते खरं सांगायचं तर कुणीतरी आमच्या विरुद्ध कारस्थान करते, आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच तू माझी मदत कर, मला इथून बाहेर घेऊन चल, पैशाची व्यवस्था मी करते. असं म्हटल्यावरती ह्या दोघांचं बाहेर जायचं प्लॅनिंग ठरले. प्रेक्षकांनो तोपर्यंत इकडे आता अर्जुनने अश्विनला कॉल केलाय आणि तू त्या मोबाईल सेंटरला जा आणि तो मोबाईल घे असं सांगितलेलं आहे. पण त्याच्या आधी ज्या वेळेला अश्विन मोबाईल घ्यायला जाणार तोपर्यंत प्रियाला हे सत्य कळले की अर्जुनने अश्विनला काम दिले. ती ताबडतोब नागोबाला कॉल करते आणि संक्रांतीच्या दिवशी नागोबा गेलेला आहे ते म्हणजे मोबाईल आणण्यासाठी. खरं तर आता अर्जुनला जाता येत नाहीये म्हणून आता पाठवलेलं आहे ते अश्विनला. अश्विन पण तिकडे निघालाय, नागोबा पण तिकडे निघालाय. पण आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की अर्जुन अडकलेला आहे तो संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये. नाही म्हणत असताना त्याला आता संक्रांतीचे हलव्याचे दागिने घालून तयार होण्यासाठी आता इकडे सगळ्या घरच्यांनी फोर्स केलेला आहे आणि त्यामुळे मग आता अर्जुनच्याकडे काही पर्याय पण राहिलेला नाहीये. काय करायचं कसं करायचं त्याला काही कळत नाहीये आणि त्यानंतर मग आता त्याने अश्विनकडे ही जबाबदारी सोपवली. अश्विनकडे जबाबदारी सोपवल्यावरती अश्विन तिकडे गेलेला आहे. इकडे आता सगळेच जण म्हणजे सायली आता छानपैकी एन्जॉय करत आहे. हे सगळं चालू असताना अचानकपणे इकडे आता अर्जुन सांगतोय नाही मी हे काही करणार नाहीये तुमचं नाटकं, मला नका सांगू असं म्हणत अर्जुनने आता मात्र हे नकार दिले करायला. पण या सगळ्यामध्ये अर्जुनला हलव्याचे दागिने घालायला सगळेजण गेलेत आणि इकडे गहजब सायलीचा पाय घसरलाय. सायली आता खाली पडलेली आहे. सायली खाली पडल्यावर ती पायावरील तुळशीपत्र तर आता समोर आले आणि आता अर्जुन तिला उचलायला गेलाय. हे सगळं काय घडतंय काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन उचलतोय तो इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी बोलत आहेत. कल्पना पूर्णाजी बोलत असताना पूर्णाजीचं मात्र तिकडे लक्ष गेलंय. पूर्णाजी आता पाहायला लागले की काय नक्की आहे म्हणून ती इकडे तिकडे पाहतीये. त्यावेळेला तिच्या लक्षात आले ते म्हणजे तुळशीपत्राचं सत्य आणि त्यावेळेला ती कल्पनाला बोलत आहे कल्पना बघ तिकडे मला जे दिसतंय तेच तुला दिसतंय का. यावरती कल्पना म्हणते काय झालं पूर्णाई असं ती म्हणायला लागते. त्यावरती ती म्हणते कल्पना तू त्या साईडला वाकून तर बघ काय दिसतंय तुला. कल्पना आणि पूर्णाई ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला सायलीच्या पायावरील तुळशीपत्र यांना दिसतं. तोपर्यंत सायली उठलेली असते आणि काही घाबरू नका, मला काही फार झालेलं नाहीये, उगाचच टेन्शन घेऊ नका, इतकं काही नाहीये असं म्हणायला लागलेली आहे. ज्या वेळेला सायली आता हे सगळं म्हणत आहे तोपर्यंत पूर्णाजी म्हणते 1 मिनिट इकडे ये. तोपर्यंत रविराज पण प्रेक्षकांनो आलेले आहेत आणि पूर्णाजीने त्यांना सांगितल्यावरती त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यानंतर लगेचच ते म्हणतात काय झालं. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की काही नाही, हे बघा ना मला काही कळतच नाहीये रविराज, म्हणजे तुम्ही बघा तरी हिच्या पायावरचं तुळशीपत्र कसं काय. यावरती रविराज आता मात्र सायलीला विचारतायत. प्रेक्षकांनो सायलीला विचारल्यावरती ती सांगते हे तर माझ्या पायावरती पहिल्यापासून आहे. तोपर्यंत प्रेक्षकांनो आलेला आहे अश्विन आता तो मोबाईल रिकव्हर करून घेऊन आलेला आहे. ज्या वेळेला अश्विन मोबाईल मधला व्हिडिओ रिकव्हर करून घेऊन आलाय त्यावेळेला तो सगळ्यात पहिले प्रियाकडे आलेला आहे. कारण आता ह्या मोबाईलची एक सेंड केलेला होता प्रियाच्या मोबाईलवरती आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा घेऊन आलेला आहे. एकाच वेळेला महागहजब सत्य आता समोर आलेत. एकाच वेळेला सायलीच्या पायावरील तुळशीपत्र समोर आले, एकाच वेळेला अश्विनने रिकव्हर केलेला तो मोबाईल समोर आलाय, एकाच वेळेला अनेक गोष्टी जशा जशा उलगडत चाललेल्या आहेत तसं तसं सगळं सत्य समोर आले आणि आता सायलीचं पाय सगळ्यांनी पाहिलेला आहे. तितक्यातच त्याच्यावरती चर्चा होणार तितक्यात अश्विन आलाय आणि आता अश्विनने त्या व्हिडिओचं सत्य सांगितलंय. अनेक गोष्टींचे उलगडे झालेत. प्रियाला अटक होण्यासाठी सांगितलेलं आहे कारण हिला माहिती होतं की साक्षी जिवंत आहे म्हणून. आणि त्यानंतर नागराज त्यानंतर महिपत सगळ्यांचीच भांडी एक एक करत आता फुटत चाललेली आहेत.